मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू हा इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. तर वेलकम बोर्ड आहे. येस, सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू. तर ह्या इथे आपण आलेलो आहोत. खूप आतुरता होती, फक्त बघत होतो कधी संधी मिळेल ह्या ब्रिज वरनं प्रवास करायची. ती संधी आज आलेली आहे. हे म्हणजे आपल्याला आपण आता प्रोग्रेस करतो अशी फिलिंग येते. होय ना. इथे जेव्हा मुंबईकडून आपण जातोय ना, आता तरी उजेड आहे आणि आपण उलट्या बाजूने चाललोय. पण आता मुंबईकडे जेव्हा आपण जाऊ आणि रात्री जाऊ ती स्कायलाईन जी दिसते, इथून पण आपल्याला जे स्कायलाईन दिसतंय, नाउ वी टेंड टू सी डिफरेंट फेस ऑफ मुंबई आणि नवी मुंबई. कैसा लग रहा है यहाँ पर आकर? बढ़िया, एकदम बढ़िया लग रहा है. अच्छा, पहली बार ही आए? ओके, कहीं जा रहे हो कि सिर्फ घूमने के लिए आए हो? सेतु देखने के लिए है ना. यस यस. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो वन, वेलकम, वनक्कम, जय भीम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, मी आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू हा इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. तर तिथेच आज आम्ही जाणार आहोत. माझ्याबरोबर फाईक भाई आहेत, मुस्तैब भाई आहेत. तर हा इंडियाज लॉंगेस्ट ब्रिज आहे. म्हणजे ब्रिजचा जर अंतर तुम्ही बघितलात ना तर 21 किलोमीटरचं अंतर आहे आणि हा ब्रिज आहे ना समुद्रामध्ये 16.5 किलोमीटर आहे. तर एक नवीन एक्सपिरियन्स घेणार आहोत आपण. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला यायचं असेल तर 2 एंट्री पॉइंट्स आहेत. एक तर तुम्ही शिवडी फाटक क्रॉस करून येऊ शकता, किंवा दुसरा एक हे असतं की कॉटन ग्रीन मधून तुम्ही क्रॉस करू शकता. कारण आपला जो वे असतो तो नेहमी वेस्टच असतो आणि तुम्हाला ईस्ट मध्ये यावं लागणार ह्या ब्रिजवरती एलिव्हेट करायला. तर हे सध्या जिकडे आम्ही आहोत ते करंटली आता शिवडी ईस्ट आहे, शिवडी स्टेशनच्या पलीकडे. तर हे आपण बघू शकता, हे त्याचा एंट्री पॉइंट आहे ब्रिजचा, MTHLचा. आता हे आपण आलो आहोत एंट्री पॉइंटला. ही जी आहे ही मेन एंट्री आहे इकडची, जी शिवडी मधून स्टार्ट होते. आणि आपण आता चाललो आहोत शिवडी नावाशिवा अटल सेतू वरती. वेलकम बोर्ड आहे. येस, सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू. तर ह्या इथे आपण आलेलो आहोत. खूप आतुरता होती, फक्त बघत होतो कधी संधी मिळेल ह्या ब्रिज वरनं प्रवास करायची. ती संधी आज आलेली आहे. आणि कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम फार बरं वाटतं मला. येस. तर या ब्रिज वरनं जर तुम्ही जात असाल तर उल्वे 22 किलोमीटर आहे, उरण 36 किलोमीटर आहे, JNPA 30 किलोमीटर, नावाशेवा 30, पुणे 146 आणि गोवा 557 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. वडाला माहुल ह्या इथून दिसत आहे बघा. समोरचा जो व्ह्यू आहे त्यामध्ये ब्रिज बघा कसा असा उठलेला आहे, एलिव्हेट केलेला आहे. तर हे असं म्हणतायत इंजिनियर्स की छोटे मोठे शिप्स जे आहेत ते ह्याच्या खालून जाऊ शकतात, म्हणून हे एलिव्हेट केलेलं आहे असं. आणि लेफ्ट मध्ये हे जे आपण ट्रान्सपरंट शील्ड बघत आहोत हे साऊंड बॅरियरच आहे. कारण इकडे लेफ्ट साइड मध्ये आणि राईट साइड मध्ये खाडी आहे, शिवडी खाडी, त्यामध्ये फ्लॅमिंगोज बर्ड्स येतात. तर त्यांना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे म्हणून हे साऊंड बॅरियर्स लावलेले आहेत. तर इकडच्या मरीन लाईफचा आणि बायोडायव्हर्सिटीचा खूप काळजी घेतलेली आहे इंजिनिअरिंग लोकांनी. येस. आणि आता आपण समुद्राच्या वरतीच आहोत ना. हो हो हो. त्या ब्रिजचा लाईफ स्पॅन पण सुद्धा मला वाटतं इंजिनिअरिंग क्लेम केलं आहे की अराउंड 100 to 120 इयर्स आहे. तर खूप मोठा लाईफ स्पॅन आहे. हा जो ब्रिज आहे हा 6 लेन ब्रिज आहे. आपण बघू शकता की 3 लेन्स वन वे साठी आहेत. आणि एक बघण्यासारखी गोष्ट काय आहे हे आपण बघू शकता लेफ्ट मध्ये, हे आहे विजन बॅरियर्स. कारण लेफ्ट मध्ये आहे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि तो खूप प्रायव्हेट झोन आहे. आणि
नॉर्मल सिव्हिलियन्सला अलाउड नाही आहे त्याला बघायला, आणि कारण एरियल व्ह्यू आणि त्याचा काय व्ह्यू भेटायला नवं आपल्याला. आणि आपण बघू शकता की इकडे ना 300 मीटरच्या डिस्टन्समध्ये ना कॅमेरा आहेत. तर हे जर आता तर चाललंय की लोक थांबतायत इकडे, फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत. ते आता तुम्हाला संधी आहे तर तुम्ही करू शकता, कारण हे नवीन आहे. हा, हे कंटिन्यू नाही होणार पुढे जाऊन, तर तुम्हाला फाईन लागेलच. तर त्याची काळजी घ्यावी. आम्ही बघतो आहोत व्हिडिओमध्ये लोक पुलावरती चढतायत, खाली उतरतायत, रिस्क घेत आहेत. तर ही आपल्याला काळजी घ्यावी लागणार. आणि हे स्पीड लिमिट जे आहे ना या ब्रिजची ती 100 kmph आहे. समोर जे आपण बघत आहोत ना, नवी मुंबई आहे. आणि इकडे समोर पण बघा, लेन बघा कशी, ब्रिज बघा हे झालेलं आहे, एलिव्हेट झालेलं आहे. येस, तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकता. पाहाल ना तर इकडे किलोमीटर्सचा नोटेशन बोर्ड आहे. आणि याच्या हेल्पने काय करू शकता लोक तुम्हाला, म्हणजे इकडे एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, टोईंग सर्व्हिस आहे, ॲम्ब्युलन्स आहे. तर कदाचित कुठला ॲक्सिडेंट झाला तर म्हणजे ते तुम्हाला बोर्डच्या नोटेशनच्या हेल्पने तुम्हाला असिस्ट करू शकतात की कुठे ॲक्सिडेंट झालेला आहे, 7.4 वरती की 7.5 वरती असं. तर जसं आम्ही बोलत होतो मित्रांनो की लोक थांबतायत ब्रिजवरती आणि कंजेशन होतोय, हे बघा त्याचा उत्तम उदाहरण इकडे आहे. हे बघा, तुम्ही रश बघू शकता किती आहेत लोक ते, आणि किती व्लॉगर पण आहेत. हा, आणि हे आपण काय, त्यांना चुकी नाही त्यांची, पण हे आहे ना की लोकांना असं वाटतं की आम्ही पण यावं इकडे, आम्ही पण एक्सपिरियन्स करावा. रिस्क तर आहेच मित्रांनो, नक्की रिस्कच आहे, पण एक वेगळी फिलिंग आहे लोकांमध्ये. प्राऊड मोमेंट लोकांना फील करायला इकडे यावं लागणार. येस, नक्कीच. आणि जसं मी बोललो मित्रांनो की जसं तुम्ही या ब्रिजवरती काही किलोमीटर्स कव्हर केलेत ना, तुम्हाला गुजबम्स येणार, तुम्हाला त्याची जाणीव होणार की हा ब्रिज किती महत्वाचा आहे भारतीयांसाठी. एवढा मोठा प्रोजेक्ट, इट्स अ मेगा प्रोजेक्ट. हे बघा, रश बघू शकता तुम्ही. जवळपास मला वाटतं की कदाचित 150 गाडी असणार, आरामात असतील. तर आज आपण पोलो GT घेऊन आलेलो आहोत इथे. फाईक भाई आणि मुस्तैब भाई, मुस्तैब मामे म्हणजे मामू लागतात माझे, परंतु मी भाईच बोलतो. तर आपण बघू शकतो, आणि काय वेगळी फिलिंग आहे इथे थांबल्यानंतर, एक वेगळीच फिलिंग येत आहे. समोर जे तुम्ही बघत आहात ते घारापुरी आयलंड आहे, म्हणजे एलिफंटा केव्हचा जे तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, त्यामध्ये मी सांगितलं होतं ना की आता सर्वात लांब ब्रिज होणार आहे मुंबईचा, नवाशेवाचा. तर हाच ब्रिज आहे, तिथे आता मी उभा आहे. आणि समोर तुम्ही बघत आहात JNPT. काय ब्रिज आहे, काय फिलिंग आहे, वेगळीच फिलिंग आहे ते आल्यानंतर. आणि ही जी समोर तुम्ही बघत आहात ना, ही वाशी खाडी आहे, म्हणजे हा वाशीचा ब्रिज आहे समोर. ही नवी मुंबई आहे, आणि ही पूर्ण नवी मुंबई आहे बघा, काय व्ह्यू आहे बघा. येस. आणि हे आपण जे बघत आहोत ना तिकडे, हे आहे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. येस. ब्रिज आहे ना, मला वाटतं की 6 वर्षाच्या कालावधीत पूर्ण झालेला आहे. कधी ट्रेननी जाताना तर कधी गाडीनी जाताना नेहमीच बघत असायचो ह्या ब्रिजला की कधी होईल, कधी तयार होईल. तर 12 जानेवारी 2024 नवीन वर्ष आला, नवीन ब्रिज घेऊन आला. इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज इनॉग्रेटेड बाय PM नरेंद्र मोदीजी. PM नरेंद्र मोदीजी हे देखील मुंबईत आलेले. मित्रांनो, हे आहे रेस्क्यू स्टेशन जे आम्ही बोलत होतो. आता तर इकडे लोकांनी पार्किंग केली आहे, पण इकडे ॲम्ब्युलन्सेस, टोईंग व्हेकल्स हे सर्व असणार पार्क केलेलं आहे. कुठली एमर्जन्सी आली तर इकडून रेस्क्यू व्हेकल्स येऊ शकतात.
यस, लोकांचं रिॲक्शन घ्यायला पाहिजे आपल्याला. हो, ते लोकांना कसं वाटते, काय वाटते. प्राऊड फिलिंग येत आहे या ब्रिजवरनं प्रवास करताना. जर तुम्ही बघितलात ना तर नवी मुंबई आहे आणि एक नंबर. सर पहिल्यांदाच आलात? हो हो, कसं वाटते? मस्त वाटते है ना. जे इथे आल्यानंतर एक कशी फिलिंग येते तुम्हाला? नाही, आता हे म्हणजे आपल्याला आपण आता प्रोग्रेस करतो अशी फिलिंग येते. होय ना. इथे जेव्हा मुंबईकडून आपण जातोय ना, आता तरी उजेड आहे आणि आपण उलट्या बाजूने चाललोय. पण आता मुंबईकडे जेव्हा आपण जाऊ आणि रात्री जेव्हा जाऊ, ती स्कायलाईन जी दिसते, इथून पण आपल्याला जे स्कायलाईन दिसतंय, नाऊ वी टेंड टू सी डिफरंट फेस ऑफ मुंबई आणि नवी मुंबई. तर आपल्याला आतापर्यंत आपण ह्या बाजूने कधी हे बघितलेलं नव्हतं. हो हो. तर हे बघून एकदम इट इज रिअली मेस्मरायझिंग. यस, आतुरता होती की नाही या ब्रिजची? हो हो. आता आम्ही फक्त हे आता कुठे जात नाही होत, हे फक्त या ब्रिजवर येण्यासाठीच आम्ही आलो. यस, सेम या. लाईफटाईम एक्सपिरियन्स आहे इकडे थांबायला. होय ना, मला तरी वाटतं याच्यानंतर कुठे कोण थांबू शकत नाही. आणि ह्याचा पर्पज जे आहे ते रेस्क्यू स्टेशनचा आहे. बहुत बढ़िया, नए भारत की नई ऑल प्रोग्रेस एंड एवरीथिंग अमेजिंग. यस, वो देखा मैंने आपको कि इंस्टा 360 से आप व्यू ले रहे थे, वो आपके फेस से ही लग रहा था कि आप काफी खुश हो. सर कैसा लग रहा है यहाँ पर आकर? बढ़िया, एकदम बढ़िया लग रहा है. अच्छा, पहली बार ही आए? ओके, कहीं जा रहे हो कि सिर्फ घूमने के लिए आए हो? सेतु देखने के लिए आए हो, है ना. यस यस, बहुत सारे लोग ऐसे ही जो सिर्फ देख. दैट इज रिकॉर्ड आल्सो. देखना तो चाहिए. जी बिल्कुल बिल्कुल, इतना सब बनाया तो देखना चाहिए. यस, एक प्राउड फीलिंग है. सर आपको कैसा लग रहा है यहाँ पर आकर? अच्छा लग रहा है ना. अच्छा लग रहा है. कहाँ से हो? मैं ऐसे बॉम्बे में जॉब कर रहा हूँ, राजस्थान से. राजस्थान से हो क्या? अच्छा, पहली बार ही आए हो ना? हाँ, ये रोड पे पहली बार आए हो तो सिर्फ घूमने के लिए आए हो कि कहीं जा रहे हो? नहीं, देखने के लिए. देखने के लिए आए हो. क्या बात है. सर कैसा लगा? फर्स्ट क्लास ना. ओके सर, आपको? प्राउड अबाउट इंडिया, यस यस. व्हाट वी आर अचीविंग. काफी ज्यादा. मित्रांनो, मला वाटतं हे SOS चा एक डिव्हाइस आहे. इकडून आपण मला वाटतं त्यांच्याशी संपर्क करू आपण शकतो. संवाद करू शकतो इकडून. त्यांच्याशी बोलून आपण इकडे हेल्प मागू शकतो. यस, देखो हर किसी का रिव्यू जानना बहुत ज़रूरी है. सर कैसा लग रहा है यहाँ पर आकर? तो बेहतर है. अच्छा, कितने साल से आप यहाँ पर हो मुंबई में? मेरा तो 20 साल हुआ है ना. मुंबई में 20 साल से हो, देख रहे रहोगे ना कि ये ब्रिज बनेगा तो इससे सफर करने का मौका मिलेगा. तो आज मौका मिला तो कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है ना. थांबून थांबून जात आहोत. जर थांबलो नाही तर लवकर अजून पोचलोच असतो आपण उल्वेमध्ये. उल्वे 8 किलोमीटर आणि बेलापूरला पण इथून जाऊ शकतो. पुढून जर लेफ्ट घेतलं ना तर 15 किलोमीटरच्या अंतरावरती बेलापूर आहे. पुणे, गोवा. आपण बघू शकता की स्पीड लिमिटचा कॅमेरा आहे. आता आपली स्पीड दाखवणार इकडे 65 करेक्ट. तुम्ही सांगत होतो की टोल नाही आहे चालू, परंतु चालू आहे. बघा, कार 250 आहे, मिनी बस 400, ट्रक बस 830, 905, 1300 आणि 1500 ओव्हर साईजचे. तर हे सर्व रेट आहेत. तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. तर या इथून पनवेलला एक्झिट आहे वाटते. 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पनवेलचा एक्झिट देतात इथून. ओके. आणि जर स्ट्रेट गेलो तर कुठे जाईल? JNPT ला जाईल. हे जे आहे ना, मला वाटतं हे पुढे आता कंटिन्यू करणार आहेत हे लोक. तर आता आपण U-टर्न मारलेला आहे आणि इथून आता आपण परत जात आहोत. कुठे जाण्यासाठी नाही आलेलो आम्ही फक्त इथे राऊंड मारण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो. म्हणजे इकडचा काय फील आहे आणि एक नवीन एक्सपिरियन्स होता ते घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. वाव, काय टर्न आहे बघा, तुम्ही बघू शकताय. एक नंबर. म्हणजे एक वेगळाच फील आहे टर्नचं. जबरदस्त. एक नंबर. स्टिअरिंग मी हलवत सुद्धा नाही. तसाच आहे स्टिअरिंग. हे बघा, मी आता आलो पुन्हा एकदा त्याच ब्रिज वरती. शिवडी नावाशिवा कोल्हावा 33 आहे. चला,
तर इथून आहे ना मुंबई फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि जर आपण पूर्वीचा जुना रोड आहे तिथून गेलो तर किती किलोमीटर आहे? 46 ना, 46 किलोमीटर आहे. ओके. आणि जर नॉर्मली जर तुम्ही विचार केलात ना तर टोलचा इथून रिटर्न आहे ना 375 आहे. ओके, तर टोल महाग आहे थोडाफार असं वाटतंय, परंतु वेळ वाचते आणि वेळ हा माणसासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 20 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही मुंबई क्रॉस कराल तर ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय आहे. हा संपूर्ण व्ह्यू आहे. वडाला इथून 23 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. कुलाबा 30 आणि मुंबई पोर्ट 24 किलोमीटरच्या अंतरावर. जे गाडी दिसत आहेत ना ते उल्वेवाले आहेत ना, ते येत आहेत. तर सर्वात बेस्ट तर मला तरी वाटतं की उल्वेवाल्यांसाठी आहे. उल्वे म्हणजे बेलापूर येऊ शकता. येस, बेलापूर उल्वे मधून व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करा. तिच्या खालून शिप्पी पास होतील आहे ना, म्हणून तुमचं ठेवलेलं आहे. हे पिंक कलर एक स्पेसिफिक कारणसाठी ठेवलेलं आहे. ते कशासाठी माहिती आहे? ते शिवडी खाडी जी आहे त्यामध्ये फ्लॅमिंगो बर्ड्स येतात दरवर्षी मार्चच्या महिन्यामध्ये. आणि ते येतात सरळ ऑस्ट्रेलियामधून. तर म्हणजे त्यांचा कलर जो असतो तो पिंक असतो फ्लॅमिंगोचा, त्या कारणासाठी ते पिंक ठेवलेलं आहे. अच्छा, येताना आपल्याला पूर्ण मुंबई दिसेल संपूर्ण. कारण नेहमी आपण ना वाशी ब्रिज मधून ना नवी मुंबई पाहिली आहे. हो, की नवी मुंबई सी लाईन कशी दिसते, कोस्ट लाईन कशी दिसते. पण ऍक्च्युअल जो कोस्ट लाईन आहे मुंबईचा हार्बर, त्याचा व्ह्यू आपल्याला पहिल्यांदाच म्हणजे मिळणार आहे. ओके, बघावं लागणार. खूबसूरत कलर आहे देगा. समोर जे तुम्ही बघत आहात ना, हे सर्व बिल्डिंग्स जे तुम्ही बघत आहात ते शिवडी, परेल ह्या इकडचे बिल्डिंग्स आहेत. आता इथून एक्झिट वडाला 6 किलोमीटर, कुलाबा 13, मुंबई पोर्ट. येस, मुंबई पोर्ट म्हणजे शिवडी. आणि जास्त काय वेळ नाही लागला, फक्त एक 20 मिनिटं असं लागले असतील. एक्झिट शिवडी. चलो आता फिरून, आणि आता आपण शिवडीलाच आहोत. तर मुस्तैब मामू तर जाणार आहेत घरी. तर मस्त खूप टाइम स्पेंड केला आज. एक नवीन एडवेंचर एक्सपीरियंस घेऊन आलो. चलो, अच्छा लगा मिलके. अल्लाह हाफिज. यस यस. जाओ संभाल के. चलो, तर आता जाऊया आपण वडाल्याला. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद की आपले 90,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आई वडिलांची दुआ, तुमच्या सर्वांची दुआ, सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे मी. तर असंच प्रेम करत राहा. थँक्यू. 90,000 पूर्ण झालेले आहेत. फक्त 10,000 आणि पाठी आहोत 1,00,000 सबस्क्रायबर होण्यासाठी. तर आता फाईक भाई माझ्या बरोबर आहे आणि इथून आता मी घरी जात आहे. खुदा हाफिज. मिलते वापस व्हिडिओ में. चल भाई, अल्लाह हाफिज. चल, अल्लाह हाफिज. यस यस.